नागपूर महापालिका निवडणुकीपूर्वी सचित्र मतदार यादीला विलंब होतोय। बूथनिहाय सचित्र मतदार यादी न मिळाल्यानं उमेदवारांचे प्रचार नियोजन कोलमडल्याचा काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडथे यांनी आरोप केलाय। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यादी देण्याची परंपरा असताना यंदा आयोग आणि प्रशासनानं टाळाटाळ केल्याचाही त्यांनी आरोप केलाय। यादी निःशुल्क मिळायला हवी, पण प्रतिपृष्ठ 2 रुपये आकारून विकली जाते असा देखील ते आरोप करतायत। पैसे भरूनही यादी मिळत नसल्याचा देखील त्यांनी आरोप केलाय। महानगरपालिका प्रशासनानं आणि निवडणूक आयोगानं या दरपत्रकाच्या माध्यमातून लावलेले आणि ते पैसे भरले तर पैसे भरल्यानंतर सुद्धा महानगरपालिका प्रशासन त्यानंतर प्रिंटरला ऑर्डर देईल आणि 3 दिवसानंतर ती यादी प्रत्यक्षात हातात येणार आहे। आणि हा मतदार यादी उमेदवारांच्या हाती लागू नये, त्याला विलंब व्हावा आणि मतदार यादी त्याच्या हातात आल्यानंतर बूथनिहाय मतदार यादी हातात आल्यानंतर ते मतदार आयडेंटिफिकेशन होऊ नये आणि मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे, घोळ केलेला आहे, तो लपवण्यासाठी मतदार याद्या देण्यासाठी विलंब लावण्याचं काम निवडणूक आयोग आणि महानगरपालिका प्रशासन करताना आपल्याला दिसून राहिलं आहे।